स्मारक, समाधी याचे स्मारक असतात, त्याच्याबद्दल आजचा व्हिडिओ आहे. मित्रांनो, मी सचिनराव यादव, सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ. मित्रांनो, सध्या या कॅनलचं पाणी फार कमी झाल्यामुळं मी एक व्हिडिओ तयार करत आहे. आणि या कॅनलमध्ये कैक असे समाधीचे दगडं समोर आपणाला ते समाधीचा चौतारा कट्टा म्हणा आणि 3 ते 4 एक कुरुंदाचे दगड असतात. आणि त्या कुरुंदाच्या दगडावरती त्या ज्याचं स्मारक आपण उभा करणार आहे त्या व्यक्तीचं पाय आणि महादेवाची पिंड असते. मित्रांनो, खरं म्हणजे 9व्या 10व्या आणि आता 2001 ते 20 पर्यंत अतिशय स्मारक बांधायला लोक अग्रेसर असायचे. कोण पुतळं बांधतं, कोण स्मारक समाधी उभा करतं. मित्रांनो, त्या व्यक्तीची कोणाचा आई असेल, कोणाचे वडील असेल, कोणाचा मुलगा असेल, कोणाचे आजोबा असतील, कोणाची आजी असेल, ज्याचा त्यांना अभिमान आहे अशा व्यक्तींचं ते स्मारक बांधलं जातं, जवळच्या व्यक्तीचं. त्याच्याबद्दल अतिशय प्रेम उत्साह आहे. पण मित्रांनो, हे कालांतराने 10, 15, 20 वर्ष गेल्यानंतर तो व्यक्ती पाठीमागं पडला जातो आणि जो स्मारक बांधणारा व्यक्ती आहे तो सुद्धा वयानं थकतो, म्हातारा होतो, अगर त्याची सत्ता चालत नसते. त्यावेळेला त्या घरामध्ये चिडचिड मोठ्या प्रमाणात असते, कर्जबाजारी झालेले असतात. आणि त्यावेळी कुठल्या तरी एका व्यक्तीकडं, मी आता त्यांचं विशेष करून या ठिकाणी नाव घेत नाही, त्यावेळेला ते त्या व्यक्तीकडे जातात की आमच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात भांडण आहे, पैसा येतोय, पैसा थांबत नाही, मुलांचे शिक्षण अपुरं आहे, मुलीचं लग्न होत नाही, मुलाचं लग्न होत नाही, ह्याची कारणं शोधण्यासाठी त्या व्यक्तीकडे जातो. आणि तो व्यक्ती असं सांगतो की तुमच्या घरासमोर, तुमच्या शेतामध्ये एक पुतळा आहे, एक समाधी आहे, तिला काढून टाका आणि ते वाहत्या पाण्यामध्ये आणून सोडा. मित्रांनो, या कॅनलमध्ये कमीत कमी एक इथून हे व्हिडिओ मी जे तयार करतो इथून एक 20 ते 25 असे ढिगले आहेत. ते वरचा एक मातीचा सिमेंट कॉन्क्रीटचे छोटे छोटे दगड आहेत, तुम्हाला दिसतात, ते तसे डम्पिंग लावतात आणि पाण्यामध्ये ते सोडून देतात. पण हे वाहत्या पाण्यातच सोडतात अशी एक त्यांची कल्पना आहे. नदीमध्ये सोडतात, कोण वाड्यामध्ये सोडतात, कोण कालव्यामध्ये, कॅनलमध्येही सोडतात. पंढरपूरला जर तुम्ही गेला तर दगडी पुलाजवळ अशा समाधीच्या अतिशय मोठ्या प्रमाणात पुतळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. मित्रांनो, कधीही कुठलाही व्यक्ती असू द्या, आता कॉमन झालेलं आहे, आपण विज्ञानाच्या युगामध्ये आहे, अजिबात अशा गोष्टीला थारा देऊ नका. मित्रांनो, कुणाचं स्मारक बांधू नका, पुतळे उभा करू नका, त्याची विटंबना होत नाही. मागच्या 30-40 वर्षामध्ये आपल्या गावामध्ये, आसपासच्या गावामध्ये जे प्रतिष्ठ घराणे होते त्यांच्या घरी पंचधातूचे सुद्धा त्यांचे पुतळे आहेत आणि समाधी आहेत. वस्तुस्थिती आज जर आपण तिथं पाहायला गेलो तर पक्ष्यांनी त्या पुतळ्यांची अतिशय मोठ्या प्रमाणात विठंबना केलेली आहे. तो चौथरासुद्धा कोण लोटायला नसतं. मित्रांनो, त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. त्याला वर्षातून एक दिवससुद्धा, समजा एखाद्या वडिलाची समाधी असेल तर त्याचा नातू परतोंड त्याच्याकडे त्या समाधीकडे बघतसुद्धा नाही, त्याला पाणीसुद्धा देत नसतात. मित्रांनो, एक तांब्या पाणी घालायची सुद्धा कोणाची इच्छा नाही, त्याला वेळ नाही. समाधी असतात ते भग्न झालेले असतात, त्या समाधीतून झाडे उगवून आलेले आहेत, विद्रूप पद्धतीनं ते आपणाला दिसतं. मग कुठंतरी आपणाला एक मनाला एक आधार देण्यासाठी आपण अशा वाहत्या पाण्याचा उपयोग घ्यायचा आणि असे समाधी आणून उकरून JCBच्या साह्यानं, माणसाच्या साह्यानं आणून त्या सोडलं जातं. मित्रांनो, हा खर्च कुठेतरी थांबला पाहिजे. तुम्ही स्मारक बांधा, काही करा, ती एकदा मैत झालेली व्यक्ती ह्या जगात पुन्हा येत नाही. हा जन्म एकदाच असतो, सारखा हा जन्म येत नाही. एक साधारणपणे मनुष्य
जन्मल्यापासून काय लोक 110 वर्षापर्यंत, साधारणपणे आपल्या भारताचं जर वय अंदाज काढला तर 70 धरलेलं आहे. 70 वर्षामध्ये ह्या जगाच्या पाठीमध्ये कैक हजारो वर्षापासून हे जग स्थापन झालेलं आहे. आणि त्या जगाच्या दृष्टिकोनातून आपण 50 ते 60 वर्ष ह्या ठिकाणी आलेलो आहे आणि पुन्हा निघून जाणार आहे. तर सांगायचं तात्पर्य काय आहे की ही चक्र चालू राहणार आहे. तुम्ही अजिबात त्या मोहमायेला बळी पडू नका. मित्रांनो, घरामध्ये जे पहिले फोटो असायचे आजोबा पणजोबाचे, ते सुद्धा आज फोटो कोण बांधत नाहीत. ते सुद्धा नदीला मोठ्या प्रमाणात पाण्यामध्ये विसर्जन केलं जातात. ज्याचं प्रेम आहे तोच त्याची निगा करतो, ते सुद्धा आज फार मोठ्या प्रमाणात संख्या कमी. मित्रांनो, एवढंच काय, एक ते माहाळाचा महिना असतो त्यावेळी ह्या समाधीला निवत सुद्धा ठेवत नाहीत. एवढी मोठ्या प्रमाणात ते विटंबना होते. विटंबना थांबली पाहिजे आहे. आणि मुळामध्ये स्मारक, समाधी आणि पुतळा हा झालाच नाही पाहिजे आहे. ज्यांनी पराक्रमी महापुरुष आहे त्यांचं चौकातने सरकार पुतळं उभा करतं, लोकवर्गणीतून पुतळे उभे करतात, त्यांच्यापासून एक प्रेरणा असते. मित्रांनो, आज ज्या आजोबानं जमीन समजा 200 एकर जर असेल तर आज त्या नातांना 20 एकरावर 15 एकरावर आले. काय जणांनी ठेवल्याही नाहीत. मित्रांनो, काय जणांची वाढ बी झाली असेल, त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही. कमवणे, पैसा कमवणे, मुलं शिक्षण देणं हे आपलं भारतामध्ये नाही पुऱ्या जगामध्ये हे कर्तव्य आहे. आणि त्याची निष्ठा आपल्या आई वडील आजोबा असेल त्यांना फक्त प्रेमाने बोला, आपुलकीनं राहा, एकमेकाचे विचाराची देवणघेवण करा. ते मरल्यानंतर त्यांचं स्मारक बांधून शून्य उपयोग आहे. मित्रांनो, एक वेळ ते स्मारक ह्याच व्हिडिओमध्ये समोर दिसणारा कुरुंदाच्या दगडात जे बांधलेली समाधी आहे ते असे एक दिवस आपणाला इथं विसर्जन करायला आलेले पाहायला मिळेल. म्हणून हा खर्च गाव जेवण अजिबात करू नका. मित्रांनो, हा कोणाला व्हिडिओ कोणाच्या मनाच्या भावना जर दुखवत असेल तर त्याच्याबद्दल त्यांना काय म्हणायचं ते म्हणू द्या. पण 99% अनेक असे आपणाला अनुभव पाहायला मिळतात. मित्रांनो, ही जी स्मारक समाधी बांधायचा जो प्रकार आहे 2020-21 मध्ये कोरोनाची लाट अतिशय मोठ्या प्रमाणात होती. घरातल्या सुद्धा माणसांना चिता देता आल्या नाही. त्या काही लोकांनी एकट्याने चिता दिल्या. भले मुलगा जरी असला तर चितीला जात नव्हता, धनीला उपस्थित राहत नव्हता, कोण वेळ देत नव्हतं. त्या लोकांचे कुठं समाधी स्मारक असलं काही दिसत नाही. मित्रांनो, सांगायचा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक संदेश आहे पुऱ्या महाराष्ट्राला म्हणा, आसपासच्या परिसर, अजिबात असं समाधी पुतळा स्मारक बांधाच्या नादी लागू नका. तुमची भावना आज आहे, येणाऱ्या 10, 20, 15, 25, 30 वर्षानंतर तुमची पिढी ते भावनाचा कदर करत नाही. काळ बदललेला आहे, विज्ञानवादी युग आहे. येणारा तरुण वर्ग अशा गोष्टीला थारात येणार नाही आणि ह्याला खर्चात बळी पडू नका. माझी एवढीच आपणास एक विनंती आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर करा, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ.